प्राथमिक शाळांमध्ये आधार प्रमाणीकरणाची सक्ती रद्द, शिक्षण घटनात्मक अधिकार, हायकोर्टाने याचिका काढली निकाली. ही लोकमत पेपरला आलेली ही बातमी आहे. ही बातमी 13 जानेवारी 2026 ला आलेली ही लोकमत पेपरला आलेली बातमी. ही बातमी तुम्हाला मी सोप्या शब्दात या ठिकाणी समजून सांगतो. या लोकमत पेपरला आले या बातमीचा मुख्य अर्थ असा आहे की प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशासाठी किंवा शिक्षणासाठी आता आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य असणार नाही, हे कंपल्सरी असणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बातमीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. निर्णय काय आहे बघा, तो पेपरवरील बातमीचा निर्णय काय आहे. शिक्षण हा घटनात्मक अधिकार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्याचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण नसेल तर कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. सक्ती रद्द, आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती आता प्राथमिक शाळांमध्ये करता येणार नाही. प्राथमिक शाळा म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे जे 1 ते 8 ला शिकणारे 1 ते 8 चे विद्यार्थी. हे प्रकरण कोर्टात काय गेले पार्श्वभूमी बघा. या ठिकाणी सरकारने सरळ प्रणालीद्वारे विद्यार्थ्याची नावे आधाराशी जोडण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून शालेय पोषण आहार, गणवेश योजना आणि इतर आर्थिक लाभांचे वाटप पारदर्शक व्हावे आणि दुबार लाभ रोखता यावेत. यासाठी आपल्याला आधार त्याचे जोडणे कंपल्सरी केलेले होते. परंतु आधार कार्ड मधील नावांच्या चुका किंवा तांत्रिक त्रुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार लिंक होत नव्हते. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होण्याची भीती होती. याचिकेचा निकाल बघा. परभणी जिल्ह्यातील एका सेवाभावी संस्थेने ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन तेनेगावकर यांनी शिक्षण संस्थांना दिलासा देत ही याचिका निकाली काढली आहे. थोडक्यात सांगायचे तर आधार कार्ड नसेल किंवा त्यात काही चुका असतील तरीही मुलांच्या शिक्षणात किंवा त्यांना मिळणाऱ्या शालेय सुविधांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी पेपर आलेली ही बातमी आहे. म्हणजे आता प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधार ऑथेंटिकेशन हे कंपल्सरी नसणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.